मोरगाव अर्जुनी विधानसभा क्षेत्रामध्ये भाजपाचे रत्नदीप अहिवले यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज कायम ठेवला। तर गोंदिया जिल्ह्यातील मोरगाव अर्जुनी विधानसभा क्षेत्रामध्ये भाजपचे रत्नदीप अहिवले यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला। त्यावेळी त्यांनी सांगितलं की राजकुमार बडोले हे शेवटपर्यंत भाजपचे उमेदवार राहतील असं त्यांनी सांगितलं, परंतु ऐनवेळी त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला। त्यामुळे अर्जुनी मोरगाव विधानसभा हा भाजपाचा गड राहिलेला आहे आणि भाजप कार्यकर्त्यांची कुठेतरी भावना ही या क्षेत्रामध्ये भाजपाचा उमेदवार व्हावा, परंतु असा झाला नाही आणि कार्यकर्त्यांची भावना लक्षात घेऊनच मी भाजपाच्या प्रतिनिधी म्हणूनच या विधानसभा निवडणुकीमध्ये आपला अर्ज कायम ठेवला असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय। अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रामध्ये ही जी जागा आहे ही आमच्या भारतीय जनता पक्षाचा एक गड म्हणून ओळखल्या जाणारी ही जागा आहे। कार्यकर्त्यांची भावना होती की या ठिकाणावरून भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता हा कमळाच्या फूल या चिन्हावरच लढायला पाहिजे होता, परंतु काय झालं इथे की आपले या विधानसभेचे भारतीय जनता पक्षाचे आधीचे सर्वेसर्वा माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी हे सांगितलं की 2 दिवसाआधी सांगितलं की मी इथेच जगणार, इथेच मरणार, मी कधीही माझ्या हाताच्या मनगटाला घड्याळ बांधणार नाही। आणि लगेच 2 दिवसामध्ये त्यांनी युटर्न घेतला आणि घड्याळ चिन्ह त्यांनी स्वतः घेतलं, त्यांनी प्रवेश केला। आणि ही जी त्यांची जी भावना आहे इथल्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि इथल्या लोकांना, स्थानिकांना ही काही पटलेली नाही। स्वतःच्या स्वार्थासाठी ते घड्याळ चिन्हावर लढाईसाठी गेले, राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये सामील झाले आणि त्या ठिकाणावरून महायुतीचे उमेदवार म्हणून या ठिकाणी उभे झाले। ते जर या ठिकाणी कमळाच्या फुलावरती भाजपचे उमेदवार म्हणून जर उभे झाले असते तर हा काही विषयच नव्हता बंड करण्याचा, परंतु इथे वेगवेगळ्या भूमिका घेतल्यानंतर शेवटी स्थानिक भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या अस्तित्वाची लढाई लढण्यासाठी हे मला एक बंड करावं लागलं आणि त्याच्यामुळे मी माझ्या उमेदवारी अर्ज या ठिकाणी कायम ठेवला। भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख नेत्यांमध्ये आणि अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रांमध्ये एक प्रमुख नेता म्हणून, एक प्रमुख कार्यकर्ता म्हणून मी या ठिकाणी माझं नाव इच्छुकांमध्ये होतं, हे निर्विवाद होतं। आणि हे असताना सुद्धा आणि माझ्यापेक्षा सिनियर हे माजी मंत्री राजकुमार बडोले होते, ते 3दा त्यांचं निवडणूक लढून झालं होतं, ते 4थ्यांदा त्यांनी उमेदवारी मागितली होती, ते सिनियर आहेत, यात काही वाद नाही। परंतु ते जर या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या जर चिन्हावर लढले असते तर आम्हाला कुठलाच त्याच्यामध्ये अडचण नव्हती, परंतु ते तिकडे गेले, घड्याळावर गेले। त्याच्यामुळे इथे आश्वासनाचा इथे कुठलाही विषय नाही। एक भारतीय जनता पक्षाचा एक अस्तित्व, भारतीय जनता पक्षाचे, कारण की कार्यकर्ता उद्या या ठिकाणी राष्ट्रवादीमध्ये गेले, राष्ट्रवादीमध्ये गेल्याच्या नंतर उद्या जर आमदार झाले तर उद्या या ठिकाणी काय होणार आहे? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आहेत, पंचायत समिती आहेत, नगरपंचायत आहेत, आमच्या सेवा सहकारी संस्था आहेत, या ठिकाणी सगळे वेगवेगळे लढणार आहेत। आणि मग भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराच्या विरुद्ध राजकुमार बडोले हे राष्ट्रवादीच्या घड्याळाचे उमेदवार या ठिकाणी देतील, हे भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधामध्ये प्रचार करायला ते फिरतील। आणि म्हणजे इथे म्हणजे त्यांना मतदान करणं म्हणजे हे इथल्या कार्यकर्त्यांना, भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना स्वतःच्या पायावर गोळी मारण्यासारखं आहे। आणि म्हणून त्यांचं जे एक रिप्रेझेंटेशन आहे, जो आक्रोश आहे, तो या बंडाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी, मी माझी उमेदवारी अर्ज या ठिकाणून दाखल केलेली आहे। जरी आता माझा चिन्ह एक ऊस शेतकरी असला, परंतु या ठिकाणी फुलाचं चिन्ह, जे कमळाचं फुल आहे, भाजपचं चिन्ह, या ठिकाणी ते मिसिंग आहे, ते आहेच नाही। आणि त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून माझी सुद्धा कुठेतरी जबाबदारी आहे की माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे हात बळकट करण्यासाठी आम्ही सुद्धा कार्यरत आहोत। आणि त्यामुळे हे मतदारांना आणि भाजपच्या लोकांना हे काही पटलेलं नाही आणि तो आवाज बुलंद करण्यासाठी म्हणूनच मी या ठिकाणी माझी उमेदवारी या ठिकाणी ठेवलेली आहे। नाही, याचा फायदा हा भारतीय जनता पक्षालाच होणार आहे, कारण की भारतीय जनता पक्षाचा प्रातिनिधिक उमेदवार म्हणजे संघटनेचा व्यक्ती म्हणून मी आहे, फक्त चिन्ह नाही आहे। त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या जो मतदार आहे यांनी एक मला ते लोक मतदान करणार आहेत, कारण की त्यांना प्रश्न पडला होता मागच्या लोकसभेमध्ये की घड्याळच्या लोकांनी आमचे उमेदवार खासदार सुनीलजी मेंढे यांना बिलकुल मतदान केलं नाही, 1% मतदान केलं नाही। मग आता इथल्या लोकांना हे म्हणणं आहे की आमची जेव्हा भाजपची वेळ होती तेव्हा राष्ट्रवादी घड्याळ चिन्हाच्या कार्यकर्त्यांनी आम्हाला एकही मतदान केलं नाही, शेवटी आमचा खासदार पराभूत झाला। मग आता या वेळेला आमचे भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी, कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर का म्हणून मतदान करावं? म्हणून ही सगळी जे खतखत आहे हे सगळं समोर आहे
आणि या ठिकाणावरून मी निवडून भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी मला मतदान केलं तर मी निवडूनच येणार आहे, कारण की आमच्या भारतीय जनता पक्षाचा गळ आहे आणि इथले भारतीय जनता पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते हे मला मतदान करणार आहेत भारतीय जनता पक्षाचा उमेदवार समजूनच. त्याच्यामुळे निश्चितच या ठिकाणी एक वेगळा प्रकार दिसून येणार आहे आणि या ठिकाणी निवडून आल्यानंतर मी माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना मुख्यमंत्री बनवण्यासाठी हात बळकट करण्यासाठी पुढे येणार आहे. भारतीय जनता पक्षाचं चित्र निर्माण होणार आहे. मोरगाव अर्जुनी विधानसभा क्षेत्रात काँग्रेसमध्ये बंडखोरी झाली असून अजय लांजेवाड यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे. तर अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रामध्ये काँग्रेसमध्ये सुद्धा बंडखोरी करण्यात आली असून काँग्रेसने माजी आमदार दिलीप बनसोड यांना उमेदवारी दिल्याने नाराज झालेले मोरगाव अर्जुनी विधानसभा क्षेत्रातील काँग्रेस पक्षाद्वारे उमेदवारीची दावेदारी करणारे कार्यकर्ते नाराज झालेत आणि त्यांनी अपक्ष म्हणून अजय लांजेवार यांना आपला नामांकन सादर करायला लावला आहे. आणि ज्या लोकांनी काँग्रेस मोरगाव अर्जुनी विधानसभा क्षेत्रामध्ये काँग्रेस बळकट केली आहे, एकंदरीत याला बंडखोर म्हणता येणार नाही. पक्षश्रेष्ठीनं ज्या विधानसभेमध्ये अर्जुनी मोरगाव विधानसभेमध्ये जे बाकीचे स्थानिक उमेदवार होते त्यांनी ही विधानसभा पूर्ण बळकटी करण्याचं काम केलं. त्यामध्ये प्रामुख्यानं अनेक दिवसापासून सन्माननीय राजेशभाऊ नंदागवडी, नूतनताई दैवले, त्याचप्रमाणे डॉक्टर भारत लाडे असे अनेक प्रकारचे स्थानिक उमेदवार होते आणि कुठेतरी पक्षश्रेष्ठीनं अन्याय केल्यामुळे या सर्वानुमते एक निर्णय घेण्यात आला आणि त्यामध्ये आज असा निर्णय झाला की सर्व मिळून निर्णय घेऊ. आता फक्त अजय भाऊ आणि कार्यकर्त्याचा आदर करण्यासाठी आम्ही हे निवडणूक लढवित आहोत आणि ही निवडणूक लढवून कार्यकर्त्यांनी ही निवडणूक आपल्या डोक्यावर घेतलेली आहे आणि नक्कीच या निवडणुकीमध्ये तुम्हाला 20 तारखेला खरा चेहरा आणि खरं स्वरूप पाहायला मिळेल. विजय आमचा नक्की राहणार आहे, कारण स्थानिक कार्यकर्त्यांचा उत्साह आजच्या माझ्या उमेदवारी टिकवून ठेवल्यामुळे जो दिसून येत आहे आणि त्यामुळे विजय आमचा नक्कीच झालेला आहे. स्थानिक लोकांचा हा विजय आहे, स्थानिक सामान्य कार्यकर्त्यांचा विजय आहे, हा सामान्य जनतेचा विजय आहे. आश्वासन आम्हाला दिलेलं नव्हतं, परंतु आमची सर्वांची एकच इच्छा होती की या क्षेत्रामध्ये स्थानिक उमेदवाराला प्राधान्य द्यायला पाहिजे आहे. पक्षश्रेष्ठीनं याचा आदर व्हायला पाहिजे, जनसामान्य जे कार्यकर्ते आहेत त्यांचा आदर झाला पाहिजे आणि म्हणून आम्ही एकंदरीत याबाबत पक्षश्रेष्ठीकडे अनेकदा निवेदन देऊन आणि प्रत्यक्षात भेटूनसुद्धा मागणी केलेली होती. परंतु ही सामान्य कार्यकर्त्याची जी आहे, ज्यांनी या काँग्रेस पक्षाला बळकटी करण्यासाठी काम केलं, त्यांचा आदर न झाल्यामुळे त्यांनी सर्व मिळून निर्णय घेतलेला आहे आणि सर्व मिळून निर्णय घेऊ. आता फक्त अजय भाऊ हा नारा त्यांनी लावल्यामुळे मला आज या रिंगणात त्यांच्यासाठी उतरावं लागत आहे. याबाबत आम्हाला अजूनपर्यंत कुठल्याही पद्धतीचा दबाव आलेला नव्हता, परंतु या समन्वय समितीचे जे आमचे प्रमुख आहेत ते आमचे नेते राजेशभाऊ नंदागवडी यांनी आज बैठक आयोजित केलेली होती. त्यामध्ये आम्हाला प्रामुख्यानं सर्व मिळून एक निर्णय घ्यायचा होता. सर्व मिळून या क्षेत्रातील स्थानिक उमेदवार आम्हाला द्यायचा होता आणि म्हणून आम्ही सर्वांचे आमचे मोबाईल हे बंद होते. कोणत्याही प्रकारचा आम्हाला दबाव पक्षाकडून पक्षश्रेष्ठीकडून आलेला नाही आणि आम्हाला अशा पद्धतीच्या सूचनासुद्धा पक्षश्रेष्ठीकडून आल्या नाही की आपण फॉर्म मागे घ्या, अशा पद्धतीचं आम्हाला कुठल्याही प्रकारचं दबाव नाही आला. त्यामुळे आमचे त्यासाठी फोन बंद नव्हते. एकंदरीत आमची बैठक सुरू होती आणि म्हणून बैठकी दरम्यान आमचे मोबाईल बंद होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उमेदवार विश्वनाथ भोईर यांच्या निवडणूक प्रचार कार्यालयाचं उद्घाटन संपन्न झालं. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कल्याण पश्चिम मध्ये निवडणूक प्रचार कार्यालयाचं उद्घाटन संपन्न झालं असून मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार विश्वनाथ भोईर यांच्या निवडणूक प्रचार कार्यालयाचं हे उद्घाटन होतं. तर मुख्यमंत्र्यांनी लाडके बहिणीसोबत संवाद साधलाय. हे बाजू
सरकार आणायचं महायुतीचं 2.5 वर्ष आपला वनवास होता. वनवास दूर केला आपण परत वनवासाला जायचं आहे ना. बस ना तू आता नरेंद्रची जबाबदारी मी आणि देवेंद्रजींनी घेतली. तेच पाहिजे साहेबांना, तेच पाहिजे. त्यांचा खूप दांडगा जनसंपर्क आहे आणि आमच्यासाठी तेच नेते आहे इथले, त्यामुळे आम्हाला सांभाळण्याची तो जबाबदारी. आमदार म्हणूनच तुमचं काम करेल आता. समजलं. महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून आज माझ्या निवडणूक कार्यालयाचं उद्घाटन करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब इथं आले होते. कालच त्यांनी मला आश्वासन दिलं होतं की जर तुझं कार्यालय तयार असेल तर भिवंडीची सभा झाल्यावरती मला कल्याणला यायचं आहे, लाडक्या बहिणींना भेटायचं आहे. आणि मागची सभा झाल्यापासून कल्याणला आलो नव्हतो. त्यामुळे निवडणुकीच्या धामधुमीत पूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरताना जर उद्या कल्याणमध्ये येणं झालं नाही तर माझं कल्याणला येणं किंवा कल्याणला जी भेट आहे अधिकृत ती राहून जाईल. त्यामुळे आज आपण त्या पद्धतीने कार्यालयाचं अधिकृत उद्घाटन केलेलं आहे. आणि तुम्ही बघत असाल तर लाडके बहीण बरोबर लाडके भाऊ आणि बरेचसे काही पदाधिकारी काँग्रेस, राष्ट्रवादी, शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गटाचे यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते. आज 16 हा खरोखर फार अवर्णनीय झालेला आहे. आपण तो कॅमेऱ्यात टिपलेलाच आहे. जो लोकांचा उत्साह होता, कार्यकर्त्यांचा, नागरिकांचा, महिलांचा, विशेषतः ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांचा, त्यामुळे हा एक यशस्वी कार्यक्रम झालेला आहे. आणि याची चर्चा आपल्या माध्यमातून मला तरी वाटतं ती सर्वदूर होणारच आहे. कारण आपण त्या पद्धतीने ती दृश्य चित्रित केलेले आहेत, त्या पद्धतीची बातमी कव्हर केलेली आहे. आज हा झालेला सोहळा पाहून नक्कीच विरोधकांच्या मनामध्ये धडकी भरली असेल आणि त्याच्यातच एक दुसरा मोठा धक्का त्याला आम्ही दिलेला आहे. त्यामुळे मला वाटतं साहेब जसे बोलले, मुख्यमंत्री साहेब, की विजयाचा जल्लोष करू, आणि त्यांनी माझ्या डोक्यावरती हात ठेवलेला आहे. त्यामुळे आपला विजय नक्की झालेला आहे महायुतीचा. आणि आजची जी कार्यालयाचं उद्घाटनाची जी छोटीखानी सभा होती ती एक प्रकारे विजयाच्या जल्लोषाची सभा झालेली आहे. 20 तारखेला एवढे लोक रस्त्यावर उतरले तर विरोधकांचे डिपॉझिट जप्त होईल असा इशारा एकनाथ शिंदे यांनी दिलाय. तसेच या सभेला विराट जनसागर लोटला आहे. 20 तारखेला एवढे लोक रस्त्यावर उतरेल तर विरोधकांचे डिपॉझिट जप्त होईल. महिलांची वर्षातून एकदा भाऊबीज नाही होणार तर दर महिन्याला भाऊबीज होणार. या लाडकी बहीण योजनेत आम्ही कोणताही भेद केला नाहीये. सर्व धर्माच्या जातीच्या महिलांना या योजनेचा लाभ देणार आहोत असं आश्वासन देखील यावेळी देण्यात आलंय. एकनाथजी शिंदे साहेब आगे, एकनाथजी शिंदे साहेब आगे. ज्या शहराचे आपण वाट बघत होते ते आपले लाडके भाऊ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मंचावर आगमन झालेलं आहे. सगळ्यांनी मोबाईलच्या लाईट दाबून साहेबांचं स्वागत करायचं आहे. इंतजार करायचे अपना लाडला भाई, अपनी प्यारी बहिणों को, आपल्या लाडक्या बहिणींना भेटायला आपल्या या भिवंडी शहरामध्ये आलेले आहे. एकनाथजी शिंदे साहेब आगे बढ़ो. महाराष्ट्र मुख्यमंत्री कैसा है?
आहे. मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. मनापासून 4 वाजल्यापासून मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. आपली दिलगिरी व्यक्त करतो. उशिरा या ठिकाणी पर्यंत आपण थांबला. सगळीकडे माणसंच माणसं आहे. बाहेरून येताना पण रस्त्यावर माणसं. इथं पण महासागर आहे लोकांचा, विराट सागर. मला वाटतं 20 तारखेला एवढे लोक रस्त्यावर उतरले तर समोरच्या पक्षाचा डिपॉझिट गुल झाल्याशिवाय राहणार नाही. काल भाऊबीज झाली आहे. आता वर्षातून एकदा भाऊबीज नाही तर दर महिन्याला भाऊबीज, दर महिन्याला भाऊबीज. माझ्या लाडक्या बहिणी इकडं आहेत. लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे वर आले का? हात वर करा. इकडे या भी है हमारी लाडली बहन सब. सगळ्या लाडक्या बहिणींच्या 20 तारखेला पण पाहिजे आणि 23 तारखेला पण बाकी ठेवा. 23ला आपल्याला काय फोडायचं आहे? ॲटम बॉम्ब. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. आजच्या विराट सभेला उपस्थित आपले महायुतीचे उमेदवार संतोष शेट्टी, महेश चौगुले, शांताराम मोरे, खासदार नरेश मस्के, प्रकाश पाटील, सुभाष माने, देवानंद खळे, हर्षल